विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल. आपण वनस्पती ऊती हा एक अतिशय मनोरंजक विषय पाहिला आहे आणि आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या वनस्पती ऊती ओळखू शकतो आणि आपण त्यांची कार्य अगदी सहजपणे सांगू शकतो. तर चला लवकरात लवकर आपण प्रकारांच्या ऊतींकडे, प्राण्यांच्या ऊतींकडे जाऊया. तयार आहात का? प्रस्तावना. विद्यार्थ्यांनो, खरंच मी तुम्हाला प्राण्यांच्या ऊतींबद्दल सर्व काही सांगण्यास खूप उत्सुक आहे, कारण आपल्याला आपल्या शरीरात असलेल्या ऊतींबद्दल माहिती असू शकते. आपल्याला घाम कसा येतो, अन्न पचन संस्थेतून पेशीपर्यंत कसं जातो, आपल्या तोंडातून पाणी कसे येते, प्रभावी अन्न पाहून आपले तोंड गरम दुधाची उष्णता कशी सहन करते, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्याला काहीतरी लक्षात ठेवण्यास काय मदत करते? मेंदूने दिलेल्या आदेशांवर आधारित आपले शरीर काही काम कशामुळे करते, हे खरोखर खूप मनोरंजक आहे. आपण सुरुवात करूया. त्यापूर्वी या विषयात आपल्याला आढळणारे या नवीन संज्ञावर लक्ष केंद्रित करूया. कीवर्ड: उपग्रहालयातील ऊतक, निर्भस ऊतक, स्क्वामोस स्ट्रॅटिफाइड, क्युबॉइडल, कोल्युमनर, स्तंभीय. शिकण्याचे उद्दिष्टे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एपिथेलियल टिश्यूज आणि त्यांचे प्रकार जसे की स्क्वॅमस, स्टॅरिफाइड, क्युबॉइडल आणि कॅल्मर एपिथेलियल टिश्यूज, त्यांची रचना, स्थान आणि कार्य याबद्दल ज्ञान मिळू शकेल. नेहमी लक्षात ठेवा, या धड्यात कोणताही गोंधळ नाही. खूप सोपे आणि लक्षात ठेवण्यास सोपे. सूचनांची पालना करा. पहिले, रचना, स्थान आणि कार्यसारणी स्वरूपात दिले आहे. स्थानासाठी शॉर्टकट दिले आहेत. प्रत्येक शॉर्टकटच्या प्रत्येक प्रतिमेने त्याचे कार्य जाणून घेण्यासाठी केलेली कामाची कल्पना करा. उदाहरणार्थ, रक्त काय करते? वाहतूक, मूत्रपिंड, गाळणे आणि शोषण, लाळ, स्त्राव, फुफ्फुसे, वायूंची देवाणघेवाण, पोट, पचन आणि शोषण, त्वचा, स्त्राव आणि संरक्षण, कोणतेही ग्रंथी, स्त्राव. इतर इतकेच. इतके सोपे, तुमच्या हातात पूर्ण ज्ञान आहे. चला अनुसरण करूया. संकल्पना नकाशा. आपल्या शरीरातील विविध ठिकाणी उपकला ऊती पाहण्याच्या क्रियेपासून सुरुवात करूया. कृती पहिली. उद्दिष्ट: गोळा केलेल्या नमुन्यातील ऊती शोधा.
यंत्र सूक्ष्मदर्शक स्लाइड करा, पातळ करा, HCl समदंश ब्रश. कार्यपद्धती: तुमच्या जवळच्या चिकन सेंटर किंवा मार्केटमधून हाडासह चिकनचा एक छोटा तुकडा गोळा करा. ते 2 तासासाठी पातळ करा, HCl मध्ये ठेवा. चिकीच्या तुकड्याचा कातडीचा भाग घ्या. संदंश किंवा ब्रशने साहित्य स्लाइडवर ठेवा. नंतर त्यावर दुसरी स्लाइड ठेवा आणि दोन्ही स्लाइड हळुवारपणे दाबा. एक कव्हर स्लिप ठेवा, त्यावर टॅप करा आणि सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. सर्व पेशी सारख्या दिसतात का? हो. त्या कशा व्यवस्थित आहेत? सतत आवरणात. या पेशी घट्ट पॅक केल्या आहेत का? हो. कोशकीय अंतर्भाग आहे का? नाही. विचार करा, या पेशी सतत आवरण्यासारख्या का दिसतात? ही ऊती प्राण्याच्या शरीराच्या आत आणि बाहेरून झाकते आणि संरक्षण करते का? हो. या ऊतीला काय म्हणतात? त्याचे उपकला ऊती. उपक्रम दुसरा. पहिला, लाकडी चमचा किंवा टूथपिक वापरून तोंडाच्या आतील बाजूस असलेला पदार्थ गोळा करा. दुसरं, सूक्ष्मदर्शकाखाली हे निरीक्षण करा. तिसरं, अत्यंत पातळ आणि सपाट उपकला ऊती एक नाजूक आवरण बनवतात. याला स्कॅमस उपकला म्हणतात. आपल्याला अन्ननलिका, तोंडाचे आवरण, रक्तवाहिन्यांच्या आवरणात आणि फुफ्फुसांच्या अल्व्हिओलमध्ये या प्रकारचा उपकला आढळतो, जिथे पदार्थांची वाहतूक निवडकपणे पारगम्य पडद्याद्वारे होते. MOAB, तोंड, अन्ननलिका, अल्व्होलाई, रक्तवाहिन्या. पाचवा, त्वचेतील उपकला पेशी थरांच्या स्वरूपात व्यवस्थित केल्या जातात. यात सप्तिकर स्कॅमस उपकला म्हणतात. चला आपण तपशीलवार जाणून घेऊया. प्राण्यांची ऊती. पहिले, उपकला ऊती. एपी म्हणजे बाह्य, थॅलियम म्हणजे ऊती. उपकला ऊती. वैशिष्ट्ये. पहिली, प्राण्याच्या शरीरातील संरक्षणात्मक ऊती. दुसरी, शरीरातील बहुतेक अवयव आणि पोकळी व्यापतात. तिसरी, ते वेगवेगळ्या शरीर प्रणालींना वेगळे ठेवण्यासाठी अडथळा म्हणून काम करते. चौथी, शरीरात प्रवेश करणारी किंवा बाहेर पडणारी कोणतीही गोष्ट एपिथेलियमच्या किमान एक थरातून जाणे आवश्यक आहे. अन्ननलिका, तोंड, नाक, फुफ्फुसे, पोट, त्वचा, रक्तवाहिन्यांच्या अस्तर, पृष्ठभाग, फुफ्फुसांच्या अल्व्होलाई आणि मूत्रपिंडाच्या नळ्या इत्यादी. आकार, सपाट, घनरूप किंवा स्तंभीय. रचना. पहिली, या ऊती घट्ट बांधलेल्या असतात आणि एक सतत चादर बनवतात. दुसरी, त्यांच्यामध्ये फक्त थोड्या प्रमाणात सिमेंटिंग मटेरियल असते.
तिसरी, कोशकीय अंतर दिसत नाही. हे कार्य एक विविध उपकला पेशींच्या परगम्यता, शरीर आणि बाह्य वातावरण आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधील पदार्थांच्या देवाणघेवाणीचे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. दुसरी, संरक्षण, शोधन, स्त्राव, संवेदी, धारणा इत्यादीसाठी वापरली जाते. या उपकाला पेशी साधारणपणे 4 प्रकारच्या असतात: स्क्वॅमस एपिथेलियम, स्तरीकृत स्कॅमस एपिथेलियम, क्यूबॉइडल एपिथेलियम, कॉलमनर एपिथेलियम और सिलिएटेड एपिथेलियम. स्क्वॅमस एपिथेलियम. स्कॅवम त्वचेचे स्केल. स्थान SO. पहिला, अन्ननळिका आणि तोंडांचा अस्तर. दुसरा, आपल्या शरीराचे रक्षण करणारी त्वचा. रचना, अनियमित आकाराच्या पातळ प्लेट्स नाजूक अस्तर बनवतात. दुसरी, पेशी सपाट डिस्कॉइडल असतात आणि एकमेकांशी जुळतात, ज्यामुळे फुटपाथासारखे स्वरूप तयार होते. कार्य संरक्षण करण्यास मदत करते. स्तरीय स्क्वॅमस एपिथेलियम. स्तरीकृत स्क्वॅमस एपिथेलियम. स्थान, फुफ्फुसातील अल्व्होलाई, रक्तकोशिका, मूत्रपिंडातील धनुष्यपेशी, त्वचा, कॉर्निया, SCABB. रचना, पेशी सपाट डिस्कॉइडल असतात आणि एकमेकांशी जुळतात, ज्यामुळे फुटपाथासारखे स्वरूप तयार होते. दुसरी, त्वचेचे उपकला पेशी थरांमध्ये असतात. कार्य फुफ्फुसातील वायूंची देवाणघेवाण. दुसरी, शरीराची पेशी आणि रक्त यांच्यातील पदार्थीचे देवाणघेवाण. तिसरं, रक्ताचे अल्ट्रिफ्लेशन. चौथी, अंतर्निहित भागांना यांत्रिक दुखापत, जंतू हानिकारक रसायनांपासून संरक्षण करते. पाचवी, कोरडे होण्यापासून संरक्षण करते. क्यूबॉइडल एपिथेलियम. वैशिष्ट्ये, उपकला पेशी बहुतेकदा ग्रंथी पेशी म्हणून अतिरिक्त विशेषज्ञता प्राप्त करतात, जे उपकला पृष्ठभागावर पदार्थ स्त्राव करू शकतात. स्थान, मूत्रपिंडातील नेफ्रॉन्स ट्यूब्यूल्स. गोनाड्समध्ये लाळ ग्रंथी आणि ग्रंथी नळिकांच्या नळिका. प्रश्न, ग्रंथी नळिका म्हणजे काय? उपकला ऊतींचा एक भाग आतल्या बाजूने दुमडतो, ज्यामुळे कॉम्पॅक्ट पोकळ किंवा नळीच्या आकाराचे आणि बहुपेशीय ग्रंथी तयार होतात, ज्याला ग्रंथी उपकला म्हणतात.
उदाहरणार्थ पोट आणि तोंडातील ग्रंथी, घाम ग्रंथी, अश्रू ग्रंथी किंवा यकृत इतर. हे क्युबॉइडल एपिथेलियम उपस्थित असलेल्या सिलियावर आधारित दोन प्रकारचे असते. रचना: पेशी केंद्रित आणि गोलाकार केंद्रासह घनरूप असतात. कार्य: हे उपयुक्त पदार्थ आणि पाण्याचे निवडक पुनर्शोषण करण्यास मदत करते. हे गॅमेट्सच्या निर्मितीस मदत करते. स्तुंभक उपकला किंवा सिलिएटेड उपकला. वैशिष्ट्ये: श्वासनलिकेच्या अस्तराजवळ स्थित सिलिएटेड उपकला त्यांच्या मुक्त टोकांवर धाग्यांसारखे प्रोटोप्लाझ्मिक प्रोजेक्शन असतात. स्थान: फॅलोपियन ट्यूब सिलिएटेड, लहान आतड्यांच्या श्लेष्मल त्वचा मायक्रोव्हिला असलेल्या पेशी, पोटाच्या आतील अस्तर, श्वसनलिकाच्या अस्तर SSFT जिथे केस दिसतात. रचना: पेशी उंची, रुंद आणि स्तंभासारख्या दिसतात, कधीकधी दंडगोलाकार किंवा विटासारख्या. शेजारी शेजारी ठेवल्या जातात. केंद्रक तळाजवळ स्थित आहे. हे देखील दोन प्रकारचे असतात. कार्य: पहिले, ते बीजांड किंवा झैगोटच्या हालचालीत मदत करते. दुसरी, पचलेल्या अन्नाचे शोषण, पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवणे. तिसरी, सिलिया सतत या प्रदेशात प्रवेश करणाऱ्या पदार्थांना हलवत राहते आणि हलवत राहते. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: पहिली, ऊती ही रचना आणि कार्यामध्ये समान असलेल्या पेशींचा समूह आहे. दुसरी, प्राण्यांची ऊती उपकला, संयोजी, सप्तायू आणि मज्जातंतू ऊती असू शकतात. तिसरी, आकार आणि कार्यावर अवलंबून उपकला ऊतींचे वर्गीकरण स्क्वॅमॉक्स, क्युबॉइडल, कॉल्मर, सिलिएटेड, ग्रंथीय असे केले जाते. पूर्णपणे लक्षात ठेवा. चौथी, कॉल्मर किंवा सिलिएटेड एपिथेलियमचे स्थान SSFT, क्युबॉइडल KGS, स्तरीकृत स्क्वॅमस SCABB, स्क्वॅमस SO, सर्व उपकला ऊती BOSS KLMN. घराचे काम: विविध उपकला ऊतींचे एक व्यवस्थित लेबल केलेले आकृती काढा. स्वयंमूल्यांकन. प्रश्न पहिला, खालील ऊतींचे प्रकार ओळखा. अवयवांचे आवरण. त्वचा. हाड. मूत्रपिंडांच्या नलिकाचे अंतर्गत आवरण. प्रश्न दुसरा,
ऊती या शब्दाचा तुम्हाला काय अर्थ आहे? तिसरा, खालील नावे सांगा. अ. आपल्या तोंडाचे आतील आवरण बनवणारे ऊती. ब. प्राण्यांमध्ये अन्न वाहून नेणारे ऊती. क. मूत्रपिंडातील नेफ्रॉन्स नलिकेमध्ये असलेली ऊती. ड. आपल्या त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवणारे ऊती. प्रश्न चौथा, विचार करा आणि उत्तर द्या. अ. त्वचेतील उपकला पेशी थरांच्या स्वरूपात का व्यवस्थित केले जातात? ब. जर तुम्ही गरम चहा किंवा थंडगार पेय पेलात तर तुम्हाला कसे वाटते? उष्णता किंवा थंडी सहन करताना कोणती ऊती तुमच्या तोंडाचे संरक्षण करते? क. जर तुमची त्वचा जळली किंवा जखमी झाली तर कोणत्या ऊतीवर परिणाम होईल?